नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्या राज डेअरी फार्म मध्ये एकच नंबर टॉपच्या 9 वाघिणी उभा झालेला आहे. बघू शकता तिसऱ्यामध्ये गायीची कॅपॅसिटी दूध देण्याची 25 ते 28 लिटर पर्यंतची कॅपॅसिटी दूध देण्याची. आणि त्याच्या पुढे बघू शकता दुसऱ्यामध्ये जे पूर्ण मापाचं आहे, याची कॅपॅसिटी आहे 35 लिटर, 30 ते 35 लिटर पर्यंतची दूध देण्याची क्षमता तुम्ही बघू शकता. पूर्ण एकदम एचएफ मध्ये आणि क्वालिटीमध्ये. त्याच्या बी पुढे बघू शकता तुम्ही दुसऱ्यामध्ये जे याची बी दूध देण्याची क्षमता आहे 25 ते 28 लिटर पर्यंत याची बी दूध देण्याची क्षमता आहे. आणि त्याच्या पुढे बघू शकता तुम्ही एकदम हत्यार, मोठा हत्यार आहे. टाइम आहे अजून हत्यारांना, पण तुम्ही बघू शकता हे सगळे हत्यार आपल्याकडे जे उभा झालेले सगळे 25, 30, 35 लिटर पर्यंत हत्यार उभा झालेले. आता हे बघू शकता तुम्ही, ही गाय कमसे कम आहे 30 ते 35 लिटर पर्यंत याची दूध देण्याची क्षमता आहे. बघू शकता तुम्ही या सगळ्या गाय दुसरं तिसऱ्यामध्ये उभा झालेल्या आहे. तुम्ही बघू शकता दादा ही बी गाय 25 ते 30 लिटर पर्यंत याची दूध देण्याची क्षमता आहे. एकदम पुरा मापाचं एकदम, म्हणजे असं कुणाच नाव ठेवायचं जागा नाही जनावराला. एकच नंबर आहे. बघू शकता तुम्ही हत्यारे पुढे बी हत्यारे बघू शकता, सगळे टॉपचे हत्यार उभा झालेले. अजून बी बघू शकता तुम्ही पुढे हे कच्चं आहे, अजून 15 दिवस टाइम आहे. पण हे बी हत्यार 25-30 लिटर पर्यंत हत्यार आहे. तुम्ही अजून दाखवतो तुम्हाला या शेतकरी मित्रांनो. तुम्ही बघू शकता दादा ही बी दुसऱ्यामध्ये जे हिची बी कॅपॅसिटी 25 ते 28 लिटर पर्यंत तिची बी. आणि पुढे बघू शकता तुम्ही ही बी गाय जी उपलब्ध झालेली आपल्या राज डेअरी फार्म मध्ये. ही बी गाय 25 ते 30 लिटर पर्यंतची बी दूध देण्याची कॅपॅसिटी. आता तुम्ही बघू शकता एकदम टॉपच्या आपल्याकडे वाघिणी अशा उभा झालेल्या आहे. आणि ज्या बी शेतकऱ्याला घ्यायचे असेल तर त्यांनी लवकर आपल्याला संपर्क करा. आणि विशेष म्हणजे असा की यांची माहिती तुम्हाला सांगतो. आता एक काही शेतकरी म्हणतात की तुम्ही दर लय सांगतात, तर आता दराचा विषय असा आहे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जे गाया बघू राहिले तर गाया पुऱ्या मापाच्या आहे आपल्याकडे. म्हणजे असं आहे की आपल्याकडे गाय उपलब्ध आहे 60,000 पासून 1.5 लाखापर्यंत गायचं तुम्ही क्वालिटी बघून आणि तुम्ही जिचं दूध बघूनच तुम्ही तिला पैसे मोजणार. विशेष म्हणजे असं आहे. आणि काही शेतकरी म्हणतात की लय किंमत होती, लय हे होते, पण तुम्ही जे जनावर जे बघताय तुम्ही बारीक नाही बघत शेतकरी मित्रांनो. तर जनावर बी असं बघताय तुम्ही एकदम पुरं मापाचं बघताय आणि दूध बी तुम्हाला पाहिजे. आणि कमी दरामध्ये असं नाही होणार सगळं तुम्हाला. म्हणजे विशेष असा आहे की तुम्हाला गाईचं मोल करूनच पैसे मोजावं लागणार. असं नाही म्हणत मी की तुम्ही मी कोणते बी 60ची जी गाय तुम्हाला 1.5 लाखाला घ्या, मग असं बी काही म्हणत नाही मी. म्हणजे कसं आहे, तुम्ही जसा माल चॉईस करशाल तसा माल आपला राज डेअरी फार्म मध्ये उपलब्ध झालेला आहे. गाई आपल्याकडे 60,000 पासून 1.5 लाखापर्यंत गाय आपल्याकडे गोठ्यावर उपलब्ध आहे. आणि विशेष असा म्हणजे की आपल्याकडं येण्या जाण्याची गाडीची सोय बी आपल्याकडे. म्हणजे कोणाच्या शेतकऱ्याला 8 वाटल्या तर 8 घ्या, 9 घ्या, तशी गाडी आपल्याकडे उपलब्ध असती. 2 गायापासून पर आपल्याकडे 15 गायापर्यंत आपल्याकडे गाडी उपलब्ध झालेली. आणि विशेष असा की तुम्हाला विषय काय म्हणतात, शेतकरी काय असं म्हणतात की बुवा मला जरा जनावर घेतलं तर त्याचे बोली नसती, तर बोली आपल्याकडे डायरेक्ट आहे की सड अंगाची पावती आपल्याला राज डेअरी फार्म मध्ये आपलं डायरेक्ट लेटर आहे. तर आपण त्याच्यावर सगळी तुम्हाला बोली आपण लिहून देऊ शकतो त्या याच्यावर. म्हणजे तुम्हाला भ्यायचं कारणच नाही. म्हणजे असं तुम्ही बिंदूवर राहू शकतात. म्हणजे असं त्या कागद बी असा नाही की तो पुरा आपला राज डेअरी फार्मचा कागद आहे आपला. म्हणजे ज्या बी तुम्ही जी गाय घेणार आहे तिची जी खासियत त्याच्यावर आपण लिहिलं जाणार आहे. म्हणजे विषय असा की तुम्हाला 25 ते 30 लिटर पर्यंत तिची गॅरंटी आपण त्या कागदावर देऊ शकतो तुम्हाला. पण ती गाय तुम्ही जसं दाम बी केला पाहिजे त्या गायीचा. तर माऊली, शेतकरी बांधवांना या गाय पसंत नाही आल्याचं तुम्ही गाय किती दाखवू शकता? आता विषय असा म्हणजे राज डेअरी फार्म मध्ये जे शेतकरी येतात ना, तर ते कमसे कम आहे ना त्यांना गाय पसंत होण्याचं ना कारण म्हणजे मी सांगतो की काय आहे की काही शेतकऱ्यांचं बजेट कमी असतं. तर म्हणतात जरा आपलं बजेट एवढं नाहीये, तर मी काय तशा बजेटचे बी गाय आपल्याकडे आपल्या मित्रांकडे उपलब्ध असतात. आणि विषय असा की तुम्ही जशा गाईला दर लावणार आहे तशी गाय तुम्हाला आपल्याकडं राज डेअरी फार्म मध्ये बघायला भेटणार आहे. आणि विषय असंच म्हणजे की तुम्ही, आणि काय होतंय की आपल्याकडे राज डेअरी फार्म मध्ये गाय आपल्याकडे उपलब्ध असतात शनिवार, रविवार, सोमवार. आणि इतर तुम्हाला बरं वाटलं की आपल्याला जमत नाही, मग तुम्ही मार्केटमध्ये बी येऊ शकतात. मार्केट आपलं लोणी मार्केट महाराष्ट्राचे 1 नंबर मार्केट आहे की त्याच्यामध्ये कमसे कम 2 ते 2.5 हजार गायी उपलब्ध असतात मार्केटमध्ये. आणि विशेष असा म्हणजे की अशा गाया जर बघायच्या असेल शेतकरी मित्रांनो, त्यांनी तर सरळ म्हणणं आहे की त्यांनी गोठ्यावरच व्हिजिट करावं आपल्या राज डेअरी फार्म मध्ये. अशा जर त्यांना निवांत गाय जर बघायच्या असल्या तर राज डेअरी फार्म मध्येच गाय अशा आपल्याकडे उपलब्ध असतात एकदम. आणि कसं होते, मार्केटमध्ये गेल्यानंतर अनेक गाया बघायला भेटतात. मग काय होतं की मग माणसाचे चलबिचल होते शेतकरी मित्रांची. चायला बुवा गोठ्यावर गाया कशा वाटत होत्या आणि मार्केटमध्ये गाय. म्हणजे काय होतंय की ज्या गाया तुम्हाला जर एकदम बारीकीने बघायच्या असेल तर तुम्ही राज डेअरी फार्म मध्ये तुम्ही गोठ्यावरच गाया बघायला येऊ शकता शेतकरी मित्रांनो. कसं आहे की तुम्हाला त्याच्या क्वालिटी आणि क्वांटिटी बी कळली जाते गोठ्यावरती. मेन म्हणजे तो विषय. आणि तुम्हाला माहिती म्हणजे विषय असा आहे की तुम्हाला दुधाची गॅरंटी
आपल्याला राज डेअरी फॉर्म मध्येच भेटू शकते. तुम्हाला इतर गोट्यावर तुम्हाला तुम्हाला भेटू शकत नाही. राज डेअरी फॉर्म मध्येच तुम्हाला खात्री भेटू शकते दुधाची. तर ज्या बी शेतकऱ्याला घ्यायचं असेल तर त्यांनी मला लवकर संपर्क करावा. माझा नंबर घ्या 96 57 65 39 56. रामकृष्ण हरी.